हॅलो फ्रेंड्स, आज वेक्टरमधील अतिशय महत्त्वाचा जवळपास 8 वेळा विचारलेला क्वेश्चन, व्हेरी आहे, 8 वेळा विचारला गेलेला क्वेश्चन 2013 पासून 2024 पर्यंत 8 वेळा विचारलेला क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो आहे. अतिशय सोपा, अतिशय सुंदर, अतिशय सोप्या पद्धतीने सांगतोय. तर क्वेश्चन असा आहे आणि प्रूफ मधला 3 मार्कचा क्वेश्चन. किती मार्कचा? 3 मार्कचा. लक्ष देऊन समजून घ्या. प्रूव्ह द युजिंग द वेक्टर मेथड प्रूव्ह दॅट द मीडियन्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्कॉर्डंट. आता मी फिगर ड्रॉ करतो, लक्षात घ्या. मग तिथे तुम्हाला कॉन्कॉर्डंटचा अर्थ सांगतो, मीडियनचा अर्थ सांगतो. सपोज ए बी सी, these are the 3 vertices of the triangle, that is small a bar, small a bar, small b bar, small c bar are the position vectors of the C, ABC. And medians, the medians, ते काय म्हणतात? medians are concurrent, not congruent. लक्षात घ्या, सगळ्यांना माहित असतो congruent हा वर्ड माहित असतो. congruent means लेंथच्या असोसिएट असतो, लेंथच्या संदर्भात असतो. लेंथ इक्वल असते तर कॉन्ग्रुएंट म्हणायचं. आता मीडियन्स म्हणजे काय? तर द लाईन विच जॉइन्स टू द व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड. जी लाईन व्हर्टेक्सला आणि समोरच्या बाजूला मिड पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते त्याला म्हणायचं मीडियन. ही मीडियन आहे. लक्षात घ्या. अशा किती मीडियन असतात? 3 मीडियन्स. How many medians? 3 medians. ही एक मीडियन होती. BE and CF. It has also small e bar position vector. It has also small d bar. It has also small f bar. अतिशय सुंदर समजून घ्या फिगर. आणि मग ते म्हणतात की हे जे 3 मीडियन्स आहेत, ह्या 3 मीडियन्स कॉन्करंट, याचा अर्थ या एकाच ठिकाणी. कॉन्करंटचा अर्थ असा आहे की द लाइन्स व्हिच आर इंटरसेक्ट ॲट वन पॉइंट आर कॉल्ड कॉन्करंट लाइन्स. ज्या लाइन्स एकाच बिंदूत छेदून जातात. जसं एखादा आपण एक कागद घेतला आणि त्या कागदावर एक छोटंसं होल पाडतो आणि त्याच्यातून बॅटरीचा फोकस पलीकडे नेला, तर नंबर ऑफ लाईन फोकस पलीकडे गेले तुम्हाला मोठा दिसतोय, पण त्या छोट्याशा छिद्रातून जेवढ्या लाईन्स गेल्या ते एकाच पॉइंट मधून गेले. आणि दॅट पॉइंट इज कॉल्ड कॉन्कुरन्स पॉइंट. दॅट इज कॉन्कुरंट. आणि त्या लाईन्सना कॉन्कुरन्स म्हणायचं आणि ती पॉइंटला काय म्हणणार आहे? कॉन्कुरंट. म्हणून त्या कशा आहेत? तर कॉन्कुरंट आहेत. त्या तिघीही कॉन्कुरंट आहेत आपल्याला. आणि आपल्या जॉमेट्रीच्या लँग्वेजमध्ये त्याला सेंट्रॉइड म्हणतात. जी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी सेंट्रॉइडचा आपण विचार करणार आहोत. सेंट्रॉइड जी. लक्षात घ्या, अति इम्पॉर्टंट. एकच थेरम या पूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. आणि 3 मार्क्स परफेक्टच तयार. 8 वेळा विचारलंय, किती इम्पॉर्टंट तुमच्या लक्षात आलं असेल. तर हा जी बघा, आता लक्षात द्या. आता मग मी काय बोला, ही फिगर तुमच्या लक्षात आली तर मी सॉल्व्ह करायला, प्रूफ करायला सुरुवात करतो. प्रूफ कसं म्हणतो बघा. स्मॉल ए बार, small b bar, small c bar, small d bar, small e bar, small f bar and small g bar are the position vector. position vector आणखी नवीन सांगतो की हे सगळे जी ओरिजिन पासून किती डिस्टन्स वर आहे. ए बी सी डी असे इथे कुठेतरी खाली आतल्या बाजूला ही 3D डायग्राम ही ओरिजिन पासून आज ओरिजिन आहे. म्हणजे जस्ट लाईक तुमचं बघा, ओरिजिन पासून किती अंतरावर आहे, कोणत्या डायरेक्शन आहे, त्याला पोझिशन वेक्टर असतं. की जसं कोणत्याही गावाचं डिस्टन्स काउंट करत असताना एका मोठ्या शहरापासून गावाचं, खेडेगावाचं डिस्टन्स काउंट करताना एक एसटी स्टँड पासून काउंट करतात. एसटी स्टँड, मग तुमचं गाव किती डिस्टन्सवर आहे? तर 10 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. मग ते 10 किलोमीटर कुठून काउंट करतात? ओरिजिन करतात एसटी स्टँड. मग ते कुठल्या तर डायरेक्शनला असतं. सो दॅट इज डायरेक्ट पोझिशन वेक्टर. दॅट 10 किलोमीटर इज द
in one direction, in fixed direction, that is called position of your village from that stand, ST stand. That is center place. लक्षात आलं का? अशा पद्धतीने पोझिशन वेक्टर्स असतात आणि त्या पोझिशन वेक्टर ए बार, बी बार, सी बार, डी बार, ए बार, एफ बार, जी बार असे आपण पोझिशन वेक्टर ऑफ ए, बी, सी, डी, ई, एफ अँड जी रिस्पेक्टिव्हली असं मी रिस्पेक्टिव्ह आता समजलं तुम्हाला. एचा ए बार, बीचा बी बार, सीचा सी बार, डीचा डी बार. बरोबर. आता मीडियन ह्या शब्दाचा अर्थ आत्ताच मी सांगितलं. मीडियन मीन्स द सेगमेंट विच जॉईन्स, द सेगमेंट विच जॉईन्स टू द व्हर्टेक्स अँड अपोजिट, व्हर्टेक्स अँड अपोजिट साइड इन द मिड पॉइंट. या अपोजिट साइडच्या मिड पॉइंटमध्ये, अपोजिट साइडच्या मिड पॉइंटमध्ये तो जर सेगमेंट बघा हा इथून ही मीडियन आली, इथे मिड पॉइंटमध्ये कडे जाईल. म्हणून मी अशी अशी ह्या फिगरमध्ये ते अशा प्रकारची जॉईन म्हणजे ती मिड पॉइंट आहे, मध्यबिंदू. मिड पॉइंट जातं मध्यबिंदू. दोन बरोबर दोन या बी सीचे दोन बरोबर काय केले सेगमेंट केले. तसंच ई इज ऑल्सो मिड पॉइंट ऑफ ए सी. सो ई इज द मेक्स द 2 point, 2 equal segment AE and EC. F is also mid point, so AF and FF. आता इथून पुढे जाऊया. हे समजलं. आता पुढे काय म्हणते बघा. आता मी सांगितलं but D is a mid point of segment BC. So D bar equal to mid point formula, that is B bar plus C bar, B bar plus C bar divided by 2, that is by mid point formula. Mid point formula प्रमाणे D bar equal to B bar plus C bar by D bar equal to B bar plus C bar by 2. And 2 points on 2 mid point. 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं 2D बार इक्वल टू D बार प्लस C बार. आता लक्ष द्या. आता पुढे जायचं आपल्याला. हा 2 इकडे मल्टिप्लाय. आपल्याकडे किती व्हर्टेक्स आहेत? A B C 3 व्हर्टेक्स. A बार B बार C बार त्याचे पोझिशन वेक्टर्स. मग यात इथं A बार B बार C बार 3 वेक्टर्स आहेत. मग A बार C B बार C बार मधला कमी कोण आहे? बी बार आणि सी बार इथं आला. त्याला कोण ए बार. म्हणून ए बार दोन्ही बाजूंनी ऍड करणार. ऍड ए बार ऑन बोथ साइड. सो ए बार प्लस किंवा 2D बार प्लस ए बार, 2D बार प्लस ए बार इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ही इक्वेशन नंबर 1. बघा इक्वेशन म्हणून समजलं का? अशी 3 इक्वेशन्स तयार करायचे. डी बार इक्वल टू बी बार प्लस सी बार, बी बार इक्वल टू बी बार प्लस सी बार बाय 2 इकडे ट्रान्सफर करायचा. इथं बघायचं बी बार प्लस सी बार राहिला. अजून कोण पाहिजे तर ए बार शिल्लक आहे. सो ए बार ऍड करायचा. 2D बार प्लस ए बार इक्वेशन. आता इथं जातो. E is the point, E is the midpoint of segment AC. AC is the midpoint. So that is E bar equal to A bar plus C bar by 2. A bar plus C bar by 2. तो इकडे ट्रान्सफर करू 2E bar A bar plus C bar. काय कमी आहे मगाच्या प्रमाणे? A बार B बार C बार मधला B बार नाही आहे. म्हणून मी काय म्हणतो ऍड B बार ऑन बोथ साइड. सो 2E bar plus B bar equal to A bar plus B bar plus C bar. इक्वेशन नंबर
हा कुठला फॉर्म्युला? बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. तोच सपोर्ट द्यायचा, बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला, MF म्हणजे थोडक्यात लिहितो मिड पॉईंट फॉर्म्युला. ते बघून तुमच्याकडे लिहू शकतो. आता F त्याच्यासाठी अँड पॉईंट F इज मिड पॉईंट of a segment AB. Therefore, F bar equal to A bar plus B bar by 2. To transfer here, to F bar equal to A bar plus B bar. इथं सुद्धा सपोर्ट द्यायचा बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. फुल फॉर्म मध्ये लिहू शकता. थोडी जागेची कमतरता इथे दिसते म्हणून मी लिहिली. तर 2F बार इक्वल टू A बार प्लस 2A बार प्लस B. आता याच्यात कोण कमी आहे? कमी कोण आहे बघा? तर C बार कमी आहे. ऍड C बार ऑन बोथ साइड. therefore 2F बार प्लस C बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार. इक्वेशन. आता 3 इक्वेशन कडे पहा. 3 इक्वेशन जे तुमचे तयार झालेले आहेत हे समजलं का सगळ्यांना? फार सोपा आहे. 3 मार्क सहज मिळून जातात. तर 3 इक्वेशन. फर्स्ट इक्वेशनच्या RHS ला काय बघा? A बार प्लस B बार प्लस C बार. सेकंड इक्वेशनच्या RHS ला काय? A बार प्लस B बार प्लस C बार. आणि थर्ड इक्वेशनच्या RHS ला काय? A बार प्लस B बार प्लस C बार आहे. मग तिन्ही 3 इक्वेशनचे RHS सेम आहे म्हणजे LHS सेम असते. Therefore, from काय म्हणते बघा? Therefore, from equation 1, 2, 3, LHS equal to LHS means left hand side equal to left hand side equal to left hand side. Here is the left hand side 2D bar plus A bar. That is 2E bar plus B bar equal to 2C bar, 2F bar plus C bar equal to A bar plus B bar plus C bar. या तिघांचे इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार तयार झालेला आहे. आता एक गोष्ट शिल्लक राहते की आपल्याला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला पुढे येणार आहे. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला A बार प्लस B बार प्लस C बार डिवाइडेड बाय 3. मग इथं 3 ने डिवाइड करायचं म्हणजे सगळ्याला 3 ने डिवाइड करावं लागेल. डिवाइड बाय 3 टू होल इक्वेशन. सो 2D bar plus A bar divided by 3 plus B bar divided by 3 2F bar plus C bar divided by 3 A bar plus B bar plus C bar divided by 3. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा याचे इक्वल सुद्धा हेच आलं, याचे इक्वल टू सुद्धा हेच आलं, याचे इक्वल टू सुद्धा तेच आलं. याचा अर्थ तिन्ही मीडियन्स एकाच पॉइंट मध्ये जॉइन होतात आणि याला कॉन्करन्स पॉइंट म्हणतात. आणि म्हणून त्या 3 मीडियन्स कसे? कारण हा प्रत्येक बघा इथं D आणि A, D प्लस A म्हणजे 2 हा जो DA AD जो आहे AD जो आहे तो 2s1 मध्ये हा 2 आहे इथं 1 आहे 2s1 मध्ये डिवाइड करतोय. हा CF जो आहे EB जो आहे तो 2s1 मध्ये डिवाइड करतो आणि हा जो आहे तो सुद्धा 2s1. आणि हा सेंट्रॉइड फॉर्म्युला तुम्ही 9th मध्ये शिकलेला आहात की एव्हरी सेंट्रॉइड intersect or every centroid divides the median into 2s1 ratio. Every centroid हा centroid आहे. Every centroid divides the median into 2s1 ratio. 2s1 आणि तुम्हाला तिथं जर हा M(2n) आपण म्हणतो हा 2+1 आपण करू शकतो 2D बार प्लस A बार आणि आपण 2+1 म्हणायला काहीच हरकत नाही. 2E बार प्लस B बार 2+1 म्हणायला काहीच हरकत नाही. 2F बार प्लस C बार 2+1 म्हणायला काहीच हरकत नाही. 1 A बार इथं 2+1 नाही म्हणायचं 3 म्हणायचं. 2F बार प्लस B बार प्लस C बार 2+1 म्हणायला काहीच हरकत नाही. 2 A बार प्लस C बार 2+1 म्हणायला काहीच हरकत नाही. 2F बार प्लस C बार 2+1 म्हणायला काहीच हरकत नाही. 2 A बार प्लस B बार 2+1 म्हणायला काहीच हरकत नाही.
म्हणजेच पॉइंट जी divides every median in 2:1 रेशो. प्रत्येक मीडियनला तो 2:1 रेशो मध्ये डिवाइड करतो. therefore all medians are concurrent is a product. All medians are concurrent is a product. लक्षात घ्या, प्रत्येक व्यवस्थित तुम्ही काय करा तर हा थेरम व्यवस्थित तयार करून ठेवा. फार मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सारखा विचारतात, त्यामुळे तयार करून ठेवा. पुन्हा प्रॅक्टिस करून लिहून काढा, तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांच्या मध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.